मनपूर्वक धन्यवाद श्रीकांत साबळे सर, भरत जाधव सर, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. एसीसी नवीवाडी टीमचं देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम. एजे सामन्याला होईल सुरुवात. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं एक एक धाव महत्वाची असते, एक धाव म्हणजे एक तोळा, आणि ज्या प्रकारे रविराजांनी गोलंदाजी केली अगदी या वाखण्याजोगी कामगिरी. सामन्याला होईल सुरुवात. टॉस जिंकला टीम सोनावडे. गोलंदाजीचा निर्णय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पूल, गॅप मध्ये फटका, क्रिकेट मधील पुस्तकी फटका. 4 धावा. चेंडू सीमा पार, चौकार. द बनपुरीकर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना राहुल पाटील यांनी पहिल्या चेंडूवर धावांचा श्रीगणेशा चौकाराने केलाय. आक्रमण केलंय गोलंदाज नितीन कदम यांच्यावर. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. यष्टीरक्षक उदय चेंडूवर येतील तद्वर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मध्ये आपण पाहतोय. एक चौकार आल्यानंतर एक सिंगल धाव घेतले. एखादा जर उद्योन्मुख खेळाडू हा सामना पाहत असेल तर खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळता, आपल्या गावासाठी संघासाठी खेळता, अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन हे मात्र डोक्यामध्ये असायला पाहिजे. तिसरा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आहे चेंडू खाली. चेंडू त्यांच्या डोक्यावरून सीमारेषा ओलांडेल. आर पार तडीपार. जय हनुमान चषक, षटकार. व्हॉट स्ट्रोक. दर्जेदार फटका सजवलाय. ज्या प्रकारे हा फटका आपण पाहतोय. द बनपुरीकर प्रथमतः फलंदाजी करत असताना आक्रमण केलंय. हा चेंडू देखील विकेट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी असेल. झेलचा प्रयत्न झाला. सूर मारत झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु आवाक्याबाहेर अगदी त्यांच्या राहिला चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 4 चेंडू अखेर 12 धावा. टीम प्रथमतः गोलंदाजी करत असताना आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे विपक्षात द बनपुरीकर. सुरुवात चांगली झाली आहे. राहुल पाटील विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. मिड ऑफ आहे. झेल पकडला जाईल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला धक्का द बनपुरीकर. राहुल पाटील यांना पडतावं लागेल. विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी, कशा प्रकारची गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक आपल्याला नितीन कुंभार यांनी सादर केले. पाटण क्रिकेटमध्ये ISPLच्या क्वालिफायर राऊंड मध्ये अगदी या गोलंदाजाने या खेळाडूने झेप घेतली होती. आज ISPL मुळे टेनिस क्रिकेटला एक सोनेरी दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आज जर तुम्ही चांगल्या प्रकारे टेनिस क्रिकेट खेळत असाल, जर तुमच्याकडे क्षमता असेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल, तर तुम्ही आज मात्र उदरनिर्वाह करू शकता या क्रिकेटच्या जीवावर. परंतु त्यासाठी तुमच्याकडे क्षमता, तुमचं टॅलेंट, तुमची मेहनत घेण्याची तयारी, तुमची प्रॅक्टिस खूप महत्वाची असेल. हाफ ट्रॅकर चेंडू. बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसऱ्या प्रयत्न, तिसऱ्या प्रयत्न झेल सोडलाय. 1 2 3 प्रयत्न केले जरूर, परंतु चेंडू हातातून निसटलाय. दिगंबर होते चेंडू खाली. चुकी झाली आणि या सुटला झेल. 2 धावा देखील प्राप्त झाल्या. टीमची धावसंख्या 14 ला 1. द बनपुरीकर. द बनपुरीकर प्रथमतः फलंदाजी करत असताना ज्या प्रकारे सुरुवात झाली आहे, संमिश्र प्रकारचं षटक. एक षटकार आला, एक झेल सुटला, एक गडी देखील बाद केला. नितीन कुंभार यांनी 14 धावा देखील खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 मंगेश. स्ट्राइक वरती बॅटरचं नाव देखील आहे मंगेश आणि त्यांच्या साथीला रणजित. 2 फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय द बनपुरीकर या संघासाठी. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडस आपण मॅचला गती द्या. शॉर्ट ऑफ लेंथ. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. द हनुमान चषक 2024 चा षटकार. गोलंदाजी करत असताना मंगेश यांच्यावर दुसऱ्या मंगेशने आक्रमण केले. मंगेश मोहिते आक्रमक षटकार ठोकलाय.
हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला, एकदा पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न करायचा आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, चेंडू खाली, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 2 चेंडूंचा खेळ झाला, 21 ला 1 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. 21 धावफलकावर या दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना मंगेश कुमार हाफ ट्रॅकर चेंडू, नितीन कुंभार चेंडू खाली येतील, जेलची संधी असेल आणि कोणती चुकी नितीन कुंभार करणार नाहीयेत. विकेटचं पतन, मंगेश कुंभार यांनी झेल टिपलाय, गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी. ज्या प्रकारे तुम्हाला तुमच्या गावासाठी खेळत असताना तुम्हाला गोलंदाजी करावी लागते, खेळ करावा लागतो. कारण ग्रामीण क्रिकेट प्रथमेश दादा खूप वेगळं आहे. कारण ग्रामीण क्रिकेट स्वतःच्या नावासाठी खेळलं जात नाही, तर ते गावाच्या नावासाठी खेळलं जातं, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं. आणि ज्या वेळेला तुम्ही खेळणारे फक्त 11 असता, परंतु तुमच्या गावाची नजर, संपूर्ण ग्रामस्थांची नजर तुमच्यावर असते. न्यू बॅटर नितीन येळवे. 3 चेंडूचा खेळ झाला या षटकातील. टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. टीम द बनपुरीकर. नवीन हंगाम, नवीन जर्सी आपण पाहतोय या संघाची, लक्ष वेधून घेते. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, 1 धाव मात्र प्राप्त होईल गोलशंकी क्षेत्रामध्ये. प्रवीण शिरसाट सरांच्या माध्यमातून हा अगदी दर्शवलं गेलंय. या मैदानाची रचना जर पाहिली तर सभोवताली आपण झाडं पाहतोय आणि अगदी गावची आठवण आली. कारण ज्या प्रकारचं सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 22 ला 2. 2 चेंडू शेष. मंगेश कुंभार. नितीन येळवे लोअर फुल टॉस, आणि क्रिकेटमध्ये फुल टॉसला नसते माफी. या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. नितीन येळवे पेटंट स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार. जय हनुमान चषक, षटकार. वॉट अ स्ट्रोक. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर टाकायचा होता, दिशा चुकली. 28 धावा धावफलकावर, 1 टू गो. 28 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर, फटकार फसलाय, टायमिंग झाला नाहीये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. निर्जळसळी चेंडू पडेल, वेगाने दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 30. 2 गडी बाद, 30 रन्स ऑन बोर्ड. टीम द बनपुरीकर. अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज येईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल, लेट्स सी. 15च्या धावगतीने 30 धावा धावफलकावर नोंद केल्यात द बनपुरीकर. अंतिम षटकासाठी कर्णधार कोणावर विश्वास दाखवेल, आणि विश्वास दाखवलाय किरणला. आता जास्तीच्या रन देऊन चालणार नाहीये आपल्या संघासाठी. आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे पहिला सामना खेळत असताना नेक्स्ट मॅच रित्वी 11 काटणे विपक्ष SCC नवीवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर नाणेफेक केली जाईल, आपण सज्ज राहा. रित्वी 11 काढणे विपक्ष SCC नवीवाडी. किरणचा पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, सरप्राईज केलाय फलंदाजाला. फलंदाज देखील आपल्या हावभाव स्पष्ट दाखवतोय, कारण हा कमी गतीने टाकलेला चेंडू आणि गुडलेनला पडल्यानंतर हलकासा कट झाला. यष्ट्यांच्या मागे कर्णधार उदय खांडेकर. निर्धाव चेंडूचे होते सांगता. या 5 चेंडूवर काय घडेल, कितपत मजल मारेल द बनपुरीकर. हाफ टॅकर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. एक धाव खूप महत्वाची असते. गत सामन्यामध्ये पाहिलं, एका धावेने सामना जिंकला आणि इथे मात्र एक अतिरिक्त धाव खर्च केली जाते. कुठेतरी अवांतर धावेवर अंकुश ठेवावा लागेल. अंतिम षटक. कमी गतीने टाकलेला चेंडू हा देखील हलकासा कट होतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शेवटच्या क्षणाला किरण यांनी चेंडूवर ज्या प्रकारे फिंगर रोल केली, क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना पाहिली तर स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. 4 चेंडूंचा खेळ शेष या अंतिम षटकातील. ओव्हर पिच चेंडू हवेत खेळलाय, लॉंग ऑफ आहे, केले चुकी आणि चेंडूला पास केलाय सीमारेषा पार. फलंदाज मंगेशच्या बॅट मधून अफलातून फटका, षटकार. चुकी केली. क्रिकेटमध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये, कारण तुम्हाला तुमच्या शरीराचं संतुलन राखणं आवश्यक असतं.
37 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि रिप्ले मध्ये पाहिलं तर टायमिंग झालं नव्हतं, परंतु चेंडू अगदी ज्या प्रकारे या सीमारेषा ओलांडली आहे, चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने. मंगेश 7 चेंडू मध्ये 20 धावांवर खेळत असताना 37 धावा धाव फलकावर. चौथा चेंडू बेगेट केलाय. 2 इन अ रो. खणखणीत कडक कडकडीत प्रहार चेंडू सीमारेषा पार. जय हनुमान चषक षटकार. मंगेश यांच्या बॅट मधून आता मात्र धावांचा पाऊस पडतोय. 43 धावा धाव फलकावर. आक्रमण केलंय किरण यांच्यावर. सलगचे 2 आलेत. षटकार हॅट्रिक येईल का? एवाडी फायटर संघाचे संघमालक आबा वेलकम, सुस्वागतम. पीटीपीएल देखील आले आणि आबांचं लक्ष मैदानावर. थँक्यू सो मच. डेट चेंडूचा इशारा केला जातोय आणि आबा हे निवडक खेळाडूंना घेतात. त्यांना माहिती आहे पीटीपीएल आता आली आहे आणि पीटीपीएलची तयारी संघबांधणी चालू झाली. बारीकाईने नजर असते प्रत्येक खेळाडूवर. एक दिलदार व्यक्तिमत्व. भागवत बागल सरांचं देखील शुभागमन. वेलकम सर, वेलकम, सुस्वागतम. ऑन साइडला 3 इन अ रो. सलगचा तिसरा मंगेश यांच्या बॅट मधून येतोय. अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. या स्पर्धेतील षटकार हॅट्रिक प्राप्त केली आहे. जय हनुमान चषक 2024 चा धमाका पाहायला मिळतोय. 49 धावा आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पूर्ण केली आहे. प्रथमेश दादा सांगतायत रुद्र स्पोर्टचे सर्वे सर्वात चांगलं अगदी असं गुणलेखन करत असताना 5 चेंडूंचा खेळ झाला. 49 धावा. मंगेश वैयक्तिक 9 चेंडू मध्ये 32 धावा आणि किरण यांनी 19 रन खर्च केल्यात. कुठेतरी चुकी केली. काल पाटण टेनिस क्रिकेटचा हार्दिक पांड्या रवी बोरगे यांनी ठोकली होती आणि आज मात्र मंगेश मोहिते यांनी षटकार हॅट्रिक ठोकले. चांगलं क्रिकेट. 1 टू गो. हा चेंडू सोडून दिला. इथे मात्र लंगडी क्रिया पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये लंगडी खेळत असताना एका पायावर उभे राहिले चेंडू सोडलाय. चांगलं टेम्परामेंट आणि सांघिक अर्धशतक धावफलकावर टीम द बनपुरीकर. थँक्यू सो मच. आणि सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले. ज्या प्रकारे आपण पाहतोय आक्रमण करत असताना मंगेश मोहिते. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकलेला मिस टाइम फटका. नितीन कुंभार चेंडू खाली जज करतायत आणि झेल पकडला जाईल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी मंगेश कुंभार यांचा मात्र शेवटच्या चेंडूवर झेल समाप्त. खेळ समाप्त होईल आणि या मंगेश कुंभार होतील बाद. टीमची धावसंख्या 50 आणि 51 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे 51 रन्स टू विन. टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. चला मी विनंती करेन रितवी 11 काढणे एससीसी नवीवाडी. चला या टॉस साठी एसीसी नवीवाडी आय थिंक. चला दोन्ही टीम टॉस साठी या. आज ज्यांचा वाढदिवस आहे ओमकारदादा साबळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि साबळेवाडीचा चॉकलेट बॉय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. एका बाजूला टीम रितवी 11 काढणे आणि एसीसी नवीवाडी. टॉसचा बॉस मध्ये संतोष किसन जाधव साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलाय. मी काका ज्वेलर्स अँड सन्स. नक्कीच तुम्हाला सोन्या चांदीचे दागिने हवे असतील तर आपल्या एसटी स्टँड समोर ढेबेवाडीमध्ये आपलं ज्वेलरचं शॉप जाधव साहेब यांचा अगदी आपण हे पाहतोय. आणि मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा. हे जे आलेले आहे टीम रितवी 11 काढणे कर्णधार. चला प्लीज या टॉस साठी रितवी 11 काढणे. ए जे एका बाजूला आपण पाहतोय एसीसी नवीवाडी रितवी 11 काढण्याचे कर्णधार. चला रितवी 11 काढणे. रितवी 11 काढणे टॉस साठी या प्लीज. जय हनुमान चषक 2024 बजरंग बलीच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. शेजवळवाडी आणि साबळेवाडी गावची ही स्पर्धा आणि ज्या प्रकारचे आयोजन ज्या प्रकारचे क्रीडांगण प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते.
भगवत बागल एका बाजूला असतील आणि एका बाजूला एज हे. टॉस केला जाईल. बड्डे बॉयच्या शुभ असते. रिथवी 11 काढणे कॉल करेल. माफ करा, एसीसी कॉल करते. छापा इज द कॉल आणि काटा आलाय. थँक्यू सो मच बड्डे बॉय. मान्यवरांचा आभार. रिथवी 11 काढणे टॉस जिंकलाय. अगदी सकाळचं सत्र गुलाबी थंडी. निर्णय काय असेल? गोलंदाजी. आणि ज्या प्रकारचं आता क्रीडांगण बदललंय, आपण घरोंद्यामधून इथे आलोय अगदी रबाळीच्या गोठवलीच्या मैदानामध्ये. काय सांगाल आणि या मैदानाकडे पाहिल्यानंतर काय रणनीती असेल आणि माइंडसेट कसा असेल? ॲक्च्युली घरोंद्यापेक्षा हे मैदान तर छोटंच आहे आणि घरोंद्यामध्ये रन्स कमी व्हायच्या, इथं रन्स खूप होतात आहे आणि जेवढ्या कमी रनामध्ये रोखता येईल तेवढ्या कमी रनामध्ये रोखू, कारण की परत चेस करायला खूप अवघड आहे. थँक्यू सो मच. हे जे तुम्हाला फलंदाजी करायचे खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊन नक्कीच सामन्याकडे वळूया, कारण महत्त्वाचा सामना आहे. रिथवी 11 काढणे टॉस जिंकलाय. गोलंदाजीचा निर्णय. धन्यवाद. एकावन्न धावांचं लक्ष. पंचांचा इशारा येतोय. मॅचला होईल सुरुवात. चला प्लीज थोडस जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण सातत्याने नम्र विनंती केली जाते. वेळेचा विलंब टाळा आणि स्पीडअप करा प्लीज. नितीन येळवे पहिला चेंडू खेळतील. नितीन कुंभार पहिला चेंडू अगदी या बुंद्यात टाकलाय. बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव चेंडूवर या प्राप्त होईल. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम नवलाई स्पोर्ट्स सोनवडे संघाला मात्र आता सुरुवात चांगली करावी लागेल. नितीन कुंभार मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात आणि खेळ कसा करतील हे पाहायचंय. मांडडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन द बनपुरीकर. नितीन येळवे हाफ ट्रॅकर चेंडू नटराज पद्धतीने फटका खेळलाय. चेंडू डीप स्क्वेअर लेग अगदी सीमारेषा पार तर झालाय. पंचांकडे शहानिशा केली जाईल. दोन्ही पंच शहानिशा करत असताना इट्स अ ह्यूज हिट. क्लासिकल नितीन कुंभार ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. नितीन कुंभार मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. ज्या प्रकारच्या खेळासाठी या खेळाडूची खासियत आहे आणि दुसऱ्या चेंडूवर आपला मनसुबा स्पष्ट केलाय. लक्ष जरूर मोठा आहे परंतु कठीण नाहीये. 16 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता. चला प्लीज आयोजन कमिटी चेंडू द्या. ज्या प्रकारे नितीन येळवे फिरकी गोलंदाजीसाठी जाणले जातात परंतु आता आक्रमक रूप धारण केले. आकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. नितीन कुंभार यांच्या बॅट मधून सलगचा दुसरा सोनावडे गावचा ब्रँड दाखवणारा षटकार. पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती मंगेश मोहिते आणि दुसऱ्या डावामध्ये सुरुवात जशी केली नितीन कुंभार आणि ही गोलंदाजी हा खेळ नितीन विरुद्ध नितीन आहे. एका बाजूला नितीन येळवे फिरकीचा जादूगर आणि दुसऱ्या बाजूला वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण टेनिस क्रिकेट नितीन कुंभार. सलगचे 2 आलेत. तिसरा येईल का? तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र टायमिंग झाला नाही. जेलची संधी असेल. चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये नसते चुकीला माफी. चेंडू सीमारेषा पार. या मात्र चौथ्या चेंडूवर आलाय. चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. पहिल्या चेंडूवर 1 डिक्लेअर स्वरूपात धाव आली. त्यानंतर पहा षटकार आणि चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17 धावा. आक्रमण केलंय. 2 चेंडू शेष. मांडडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. नितीन कुंभार आक्रमक रूप धारण केलंय. आकुट टप्प्याचा चेंडू. अशी गोलंदाजी तुम्ही करू शकत नाहीये परंतु हा फटका पाहायला जाईल. स्वतः नाराज आहे. त्या फटक्यावर 1 धाव मात्र प्राप्त केली आहे आणि या ड्रिल करून दाखवत असताना नितीन कुंभार पहा की त्यांना माहित होतं की हा चेंडू मला स्क्वेअर लेगला खेळायचा होता परंतु चेंडू लॉंग लेगला गेलाय. या 5व्या चेंडूवर 1 प्राप्त झाली. 18 धावा धाव फलकावर. 1 टू गो. डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय आणि या मिड विकेटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक वायडिश आहे म्हणजेच काय तर ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. अंतिम चेंडू नितीन येळवे कशा प्रकारे हाताळतील. 18 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू फुलर लेनचा ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफच्या डोक्यावरून क्रिकेटमधील पुस्तकी फटका. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी हे मात्र नितीन कुंभार यांनी दाखवलं. पहिल्या षटकामध्ये धावांचा अगदी लयलूट करत असताना 22 धावा ठोकल्यात.
आणि आता मात्र विजयाचं समीकरण बदललं जाईल. 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. सामना पहिल्या षटकात सर खुला केलाय. चांगलं क्रिकेट. टेम्परामेंट कसं असावं हे मात्र नितीन कुंभार यांनी दाखवलंय. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करताना टेम्परामेंट हे खूप महत्वाचं असतं. कारण ज्या प्रकारे हे क्रीडांगण आहे, जसा उल्लेख केला भागवत बागल यांनी कर्णधार काढणे संघाचे, की सीमारेषा छोटी आहे सर, परंतु सीमारेषा जरूर छोटी असेल, परंतु तुमचं टेम्परामेंट, तुमचा माइंडसेट, तुमची टेक्निक हे खूप महत्वाचं असतं. कारण तुम्हाला चेंडू खेळायचा असेल स्क्वेअर लेगला आणि चेंडू जर गेला लॉंग लेगला तर एकच धाव प्राप्त होईल. त्यामुळे तशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं असतं. 12 मध्ये करायचे 29. गोलंदाज स्वतः कर्णधार बनपुरीकर या संघाचे राहुल पाटील. कुणाल म्हात्रे अगदी आमच्या सोबत गाणी बोलत असताना हाफ ट्रॅकर चेंडू राहुल पाटील यांचं स्वागत केलंय. या षटकाराने फलंदाज मंगेश मोहिते यांच्या बॅट मधून येतोय विस्फोटक धमाका. मंगेश कुंभार यांच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिल्या डावामध्ये मंगेश मोहितेंची बॅट चालली होती. आता मंगेश कुंभार सांगतायत की या सामन्यामध्ये मंगेश राज्य करेल. एक आहे सोनावडेचा आणि एक आहे बनपुरीकर. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एकदा पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव अंगलट होऊ शकते. कॉलिंग चुकले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र धावबाद होतील. या धावेची खरंच गरज होती का? आता हा प्रश्न मंगेश कुंभार यांना पडला असेल आणि नितीन कुंभार कुठेतरी चुकी करत असताना मी म्हणेन एका धावेवर संतुष्ट राहायला हरकत नव्हती. कॉलिंग चुकलं आणि एक मोठा विकेट, मोठ्या विकेटचं पतन. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 29 ला 1. लक्ष जरूर 51 धावांचं सेट केलंय, परंतु सुरुवात मात्र चांगली झाली. राहुल पाटील यांनी या दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सांघिक यश प्राप्त केले. स्वतः कर्णधार उदय खांडेकर दाखल होत असताना इनेट नंबर 3. उदय खांडेकर क्रमांक 3 वर आलेत. ज्या प्रकारे हा सामना आता विचार केला तर 10 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू 22. थँक्यू सो मच दत्ता दादा. आणि आज मात्र कमिटीमध्ये असताना चांगला खेळ केलाय, चांगलं काम देखील करतात. हा चेंडू सोडून दिलाय आणि या चांगला निर्णय मी म्हणेन पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल. उदय खांडेकर स्वतः कर्णधार आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आता मात्र जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. एक अकूट टप्प्याचा चेंडू हाताळलाय राहुल पाटील. हाफ ट्रॅकर चेंडू होता. कमी अगदी टायमिंग झालं नाहीये. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरली गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होईल. वनडी मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. या षटकामध्ये थोडीसा धावांचा वेग कुठेतरी कमी पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. आज बड्डे बॉय देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना ओंकारजी साबळे आणि संपूर्ण ग्रामस्थ आपण पाहतोय. हाफ टॅकर चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे. डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीसाठी नाही मात्र प्रयत्न होणार, कारण त्यांना माहित आहे एकदा चुकी झाली, आपला सहकारी एकदा धावपास झालाय. या चेंडूवर मात्र एकच धाव. या सिंगलने टीमच्या धावसंख्येमध्ये बदल होईल. 32 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. सामन्याचं समीकरण 8 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता. नितीन कुंभार आहे तोपर्यंत हा सामना सोपा असेल. आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे, कारण नितीन कुंभार मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात आणि सर्वश्रुत आहे, क्षमता आहे त्यांच्याकडे. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. ज्या दिशेला फ्लाइंग स्लिपला आपण पाहतोय म्युच्युअल फंड स्वप्नीलजी साबळे साहेब यांचा कटआउट आहे. नक्कीच तुम्हाला जर म्युच्युअल फंड SIP करायची असेल तर स्वप्नील साबळे यांना संपर्क साधा. त्या दिशेला चेंडू गेलाय. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 33 धावा. धाव फलकावर 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 चेंडू मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे 18 धावांची. कुणाल म्हात्रे अगदी उद्योन्मुख गायक म्हणून नक्कीच आता खोनी गावातून अभिनंदन टीम वांगवॅली मैन सचिन दादा. आणि ज्या प्रकारे तुम्ही खेळ केलाय आज मात्र प्रत्येकाने अभिनंदन विजय दादा.
बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. व्हॉट अ शॉट. शॉट ऑफ द डे. झेल मात्र पकडला जातोय. अप्रतिम विलक्षण झेल पकडलाय. इट्स आउटस्टँडिंग कॅच. आणि पंच देखील अगदी शहानिशा करत असताना एक धाव मात्र एस फलंदाज बाद. आणि या फटक्यावर ज्या प्रकारे नितीन कुंभार यांनी फटका सजवला होता अगदी नेत्रदीपक फटका, परंतु पाहू शकता की डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होते आणि काय झेल पकडलाय. किरण यांनी मात्र आपल्या संघासाठी ज्या धावा ज्या रन रोखल्यात. चांगलं क्रिकेट. येस अगदी आपण पाहतोय आज या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक लाभले आदरणीय श्री सचिन नलावडे साहेब यांचं शुभागमन झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 33 ला 2. 6 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. येस अगदी ज्या व्यक्तिमत्वाने ज्यांनी या स्पर्धेला बहुमूल्य असं महत्वाचं योगदान दिले, अमूल्य असं योगदान आदरणीय श्री सचिन नलावडे साहेब, डिझायर फॅब्रिक आणि समरजित स्टोन क्रेशर रांजणगाव पुणे यांचं शुभागमन झालंय. आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. अगदी ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिलंय, ज्या व्यक्तिमत्वाने मंगेश 5 मध्ये 12 करायचे चेंडू सरळ पायावर, मध्ये 12 करायचे चेंडू सरळ पायावर जाऊन आदळतोय. कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. अगदी त्यांच्या बरोबरीने सार्थक टिमगिरे साहेब हे देखील दाखल झालेले आहेत आणि मान्यवरांनी ज्या प्रकारे या स्पर्धेवर प्रेम दाखवलंय, आज मात्र बहुमूल्य वेळ काढत असताना आज या गोठवलीच्या मैदानामध्ये आगमन झालंय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत राहुल. लॉंगॉनला एक धाव पूर्ण केली जाईल. दोहेचा प्रयत्न केलाय आणि ते मात्र धावत सुटलेत. आणि काय घडलं पहा. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. किरणला परतावा लागेल. 4 चेंडू मध्ये 12 ची गरज होती. 1 धाव आली आहे. म्हणजेच आता 3 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 2 षटकार ठोकावे लागतील. मंगेश मोहिते गोलंदाजीसाठी दाखल झालेत आणि आता मात्र त्यांना चांगल्या टप्प्यावर मारा करायचा आहे. संपूर्ण मान्यवर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर आणि जय हनुमान चषक 2024 ला असलेलं त्यांचं प्रेम. आणि कोणतीही स्पर्धा असू द्या, तुम्ही स्पॉन्सर शिवाय यशस्वी करू शकत नाहीये. 3 चेंडू मध्ये 11 ची गरज. अत्यंत महत्वाचा चेंडू. 3 चेंडू मध्ये 11 ची आवश्यकता असताना बिघड करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र अप्रतिम झेल पकडलाय. विलक्षण झेल. कॅच ऑफ द मॅच. गोलंदाज मंगेश मोहिते यांनी कर्णधाराला बाद केलाय. सामना आता कुठेतरी फसलाय. 2 चेंडू मध्ये 11 ची आवश्यकता. हा रिप्ले तुमच्या समोर. मंगेश मोहिते स्वतःच्या गोलंदाजीवर ज्या प्रकारे हा वेगाने जात असताना स्वतः पडले, परंतु चेंडूला हातातून पडू दिला नाहीये. चांगली गोलंदाजी. कुठेतरी नितीन कुंभार बाद झाल्यानंतर मात्र सामना कुठेतरी फसलाय. टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे आता न्यू बॅटर फलंदाजीसाठी दाखल होत असताना प्रेम आणि त्यांच्या साथीला दिगंबर. दोन चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. कठोर मेहनत करावी लागेल, कारण असं म्हणतात की तुम्ही मेहनतीशिवाय काही प्राप्त करू शकत नाहीये. आत्मविश्वास यशाची गुरुकिल्ली. 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 ची गरज असताना बॅटच्या बॉटमला अगदी नाही लागलाय. पंच सांगतात 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. आता सामना खुला झालाय. दबनपुरीकर 1 चेंडू मध्ये 10 ची गरज. नितीन कुंभार बाद झाले आहे. त्यानंतर मात्र कुठेतरी कठीण परिस्थिती या संघासाठी. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. एक चेंडू 10 ची आवश्यकता असताना मंगेश मोहिते यांनी काय चेंडू हाताळलाय. आपल्या संघाला मात्र पहिला विजय प्राप्त करून दिलाय.
पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 22 आणि त्यानंतर मात्र बनपुरीकर यांनी जे पुनरागमन केलंय. मग गोलंदाज राहुल असतील, मंगेश असतील, त्यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र पहिला विजय प्राप्त करून दिलाय. अभिनंदन टीम बनपुरीकर. हार्ड लक बॅड लक टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनवडे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं तुमची